सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी पत्रकार मनीष केत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा श्रमिक पत्रकार संघातर्फे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। यावेळी बोलताना मनीष केत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या सर्वांचं मी आपल्या पत्रकारांच्या वतीने आभार मानतो। दुसरं की माझ्या दळणदळीमध्ये ज्यांचं माझं मार्गदर्शन राहिलं ज्यांचं ते सर्व माझे ज्येष्ठ संपादक पत्रकार संघाचे माझे संस्थापक संजयजी भोकरे सर असतील, राकेश टोळे सर असतील, पटवारी सर असतील, प्रशांत माने सर असतील, पाठक सर असतील, देव मराठीचे रामदासी सर असतील, तरुणांचे कुलकर्णी सर असतील, पाठक सर असतील, त्यानंतर सकाळचे आपले सिद्धरामजी असतील, या सर्व ज्येष्ठ संपादकांचंही मी इथं आभार मानतो की या सर्वांनी आपल्याला एकमताने पाठिंबा दिला आणि आपल्यासोबत राहिले। असंच ते आपल्यासोबत नवीन पत्रकारांच्या राहावेत असं मला वाटतं। दुसरा विषय आत्ता बोलण्यात आला की श्रमिक पत्रकार संघाच्या बाहेर आणि मराठी पत्रकार संघाच्या बाहेर, तर मी मनोमन ठरवलंच होतं की माझी पहिली निधी ती पत्रकारांसाठीच असेल। तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ असेल, श्रमिक पत्रकार संघ असेल, महापालिका पत्रकार संघ असेल किंवा अन्य कुठलेही पत्रकारांचं कुठलंही काम असेल त्याच्यासाठी 80% निधी मी खर्च करायला तयार आहे। याचं कारण असं आहे की आता पालकमंत्री जयकुमार गोरे आपल्या जवळचे आहे, निधीची आपल्याला काही कमतरता पडणार नाही। सामाजिक काम तर आपल्याला करायचंच आहे, परंतु माझा श्वास पत्रकारिता आहे, त्यामुळं पत्रकारितेपासून मी लांब जाऊ शकत नाही। भलेही मी आता सुप्रीम म्हणून नगरसेवक झालेलो असतो तरी पत्रकार म्हणून कायमस्वरूपी राहील आणि माझ्यातले गुण जे आहेत ते पत्रकार म्हणून राहतील। परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढे कुठे गेलो पक्षाचं काही शिस्त आणि काही प्रोटोकॉल आहे, तोही मला पाळावा लागेल। भाजपचे काही शिस्त आहे, त्यांचं काही प्रोटोकॉल आहे, त्यामुळं त्या गोष्टी मला पाळाव्याच लागतात। ज्या अर्थी मला त्यांनी विश्वासानं घेतले तो विश्वास मला सार्थ ठरवावा लागेल। पत्रकारांबरोबर पत्रकारांसारखंच राहील आणि त्यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांच्याप्रमाणेच राहील। त्यांची गोष्ट आपल्यापर्यंत येणार नाही, आपल्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत जाणार नाही, याची मी दखल घेईन 100%। म्हणजे कोणीही नाराज होणार नाही। काय की आपल्यातल्या पण गटतात काही गोष्टी त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना फायदा होतो, ह्या गोष्टी पण तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळे आपल्यातलंही तिथं जाणार नाही, त्यांच्यातलंही आपल्यात येणार नाही, हे मी तुम्हाला आजच ग्वाही देतो। आणि नगरसेवक मी एकटा झालो नाही, तर नगरसेवक ह्या सोलापूर जिल्हा सोलापूर शहरातले सर्वच पत्रकार झाले। आज मी इथं सांगतो भाजपचं विशेष आभार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचे विशेष आभार का मानतो, तर त्यांनी पत्रकाराला स्वीकृत करून हा पायंडा पाडला। एक लक्षात घ्या, भाजप मला 1 वर्ष करेल, 2 वर्ष करेल, 2.5-5 वर्ष करेल, पण ज्यावेळेस माझ्यानंतर तुमचा क्लेम नक्की राहील हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्याला भाजपचे आभार मानावे तेवढे कमी आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मगाशी बोलताना सांगितली की आसबे ग्रुपवर चर्चा झाली। खरंच सांगतो मी, आसबे ग्रुपवर पहिल्यांदा ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळी माझ्या मनात नव्हतं आणि तसं मी उत्तरही दिलं होतं। इथे काय कुठं बोलायची गरज नाही, माझ्या मनात नव्हतं किंवा आमची चर्चाही झाली नव्हती। हा ठीक आहे की मी त्यावेळी सांगितलं होतं की राजकीय लोकांची आपली मैत्री असू शकते ना, पत्रकार आहे म्हणून मैत्री असू नये का? आपल्या सगळ्या पक्षात सगळ्या राजकीय नेत्यांचे संबंध आहेत, सगळीकडे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तसेच माझेही होते। त्यामुळं आपल्यातल्या काही लोकांना वाटलं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला लगेच स्वीकृत नगरसेवकपद मिळेल, परंतु तशी काही चर्चा झाली नव्हती, तशी मी मागणीही केली नाही, अर्जही केलेला नाही। आजही तुम्ही बघू शकता भाजपमध्ये मी कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही की मला स्वीकृत नगरसेवक द्या म्हणून मिळावं। त्यामुळं तो विषय माझ्या मनात नव्हता। हा एक आहे, टू माइंड झालं होतं, माणूस आहे, करू का नको, परंतु आपले काही पत्रकार असतील, काही संपादक मंडळी असतील ज्येष्ठ, त्यांनी मला समजावून सांगितलं की तू घे, तू घेतल्यानंतर आपल्या पुढच्या लोकांना पत्रकारांना त्याची संधी मिळेल। आज तुझ्या रूपाने ते मिळणार आहे, परत मिळणार नाही, ही संधी पुन्हा मिळणार आणि बोललेलं नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की जिथे विकास करायचा आहे, जो प्रश्न आहे तुम्ही मांडणार ते करून घ्या, द्यायला तयार आहेत, बसलेत, निधी भरपूर आहे। त्यामुळं प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या डोक्यात प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी असेल, प्रत्येकाने मला सांगायचा प्रयत्न करा
मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला. गपचूप तरी सांगा की असा असा विषय आहे, कागद आहे, मांडा आणि हे करून घे. 100% करू. आजच मला वाटतं जयाभाऊंनी सांगितलं की IT पार्कचं ते हे निघालं काय मग अशी विषय अधिसूचना निघालेली आहे, लवकरच IT पार्क होईल. माझ्या मनात होतं खूप वर्षापासून की बोरामणी विमानतळ व्हावं, ते मोठं आहे, आंतरराष्ट्रीय आहे. सोलापूर शहरातली विमानतळ कमी पडतं. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळे म्हणतात की IT पार्क आले किंवा काय आलं तर लगेच रोजगार येईल. तसं नाही आहे. रोजगार जरी आला तर माझं म्हणणं असं आहे की सोलापूरमध्ये जे मंदिर आहे त्याला तीर्थक्षेत्र किंवा त्याचा जास्त कसं आपल्याला गाजावाजा करता येईल, पर्यटन स्थळ कसं करता येईल सोलापूर जिल्ह्याला. जसं की सोलापूरच्या पाठीमागून मला वाटतं शिर्डीचं जास्त प्रगती झाली, सोलापूरच्या मागून झाली, आपली का होणार नाही. तर ते आपण सर्वजण मिळून करू. इतक्या दिवस मी बाहेर होतो यंत्रणेच्या, आज मी यंत्रणेच्या आत आणि त्याच्या सोबत गेलोय. मी एकटा नाही गेलो तर आपण सगळे गेलोय. तर आपण नक्कीच त्याचा फायदा करून घेऊ. आणि आपण मला बोलवलं, सर्वांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि मनीष केत एकटा नगरसेवक नाही तर सोलापुरातले सर्व नगरसेवक आहेत. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.